हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही बघितलं असेल की मागच्या पार्टमध्ये आपण असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स अँड कंपॅरिझन हा लेसन स्टार्ट केला. त्याच्यातील काही आपण जी बेसिक इन्फॉर्मेशन होती ती बघितली. त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल काही पाहिली आणि एक्झरसाइज नंबर 5 मधली पहिली 3 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवली. आज आपण 4 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते बघू. या ठिकाणी मी लिहिले आहे बघा, एक्झरसाइज नंबर 5 आणि 4 नंबरचं एक्झाम्पल बघा. इफ द नंबर्स 8758, त्याच्यानंतर सेकंड नंबर आहे 8587, 8875, 8478 are arranged in the descending order. Which digit will occur at 100 place of the number place third? आता पहिले जे हे सगळे नंबर आहेत ते आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने लावून घ्यायचे आहेत. ते आधी पहिलं आपण करू. डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डर याच्यात सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तर आपल्याला कळतं की या ठिकाणी काय 8875, इथे 87 आहे लेफ्ट साइडला, इकडे 85 आहे, इथे 88 आहे, इथे 84 आहे. म्हणजे हा नंबर सगळ्यात मोठा आहे, तो पहिला लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल कोणता नंबर येणार तर 8758. त्याच्यानंतर कोणता नंबर येणार तर हा येणार 8587. आणि त्याच्यानंतर लास्ट कोणता राहिला आता बघा इकडे 8478. आता हे खूप सोपं एक्झाम्पल आहे, कारण इथे तुम्हाला दिसते की या ठिकाणी 88 आहे, त्याच्यानंतर 87 येणार, त्याच्यानंतर 85 येणार आणि नंतर 84 येणार. कारण आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने उतरत्या क्रमाने लिहायची संख्या, मोठा नंबर पहिला येणार. असं आपण डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेतलं. त्याच्या पुढे बघा क्वेश्चन काय विचारलाय पुन्हा एकदा बघा. विच डिजिट विल ऑकर ॲट 100 प्लेस ॲट द नंबर प्लेस थर्ड. आता या ठिकाणी थर्डला कोणता नंबर आलाय तर हा नंबर आलाय थर्ड, आणि या ठिकाणी 100 प्लेसला काय आलाय तर 5. बघा या ठिकाणी आपल्याला 100 प्लेसचा नंबर विचारलेला, 100 प्लेसला काय तर 5 आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तुम्ही क्वेश्चन नीट रीड केला तर पटकन लक्षात येईल या ठिकाणी काय विचारलं आहे ते. आपल्याला करायचं काय होतं तर सगळे नंबर डिसेंडिंग ऑर्डरने लावून घ्यायचे होते. त्याच्यातील जो थर्ड नंबर होता तो आपल्याला ओळखायचा होता आणि त्यातील आपल्याला 100 प्लेसला कोणता नंबर होता ते शोधायचं होतं. आता या ठिकाणी 100 प्लेसला कोणता नंबर आहे तर 5, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि बुक मध्ये सर्कल करा, बुक असेल तर. आता आपण 5 नंबरचं एक्झाम्पल बघू. मी फक्त या ठिकाणी नंबर लिहिणार आहे. पहिला नंबर आहे 78,758. क्वेश्चन मी नंतर वाचते, पहिले नंबर्स आपण सगळे लिहून घेऊ. 78,758. त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे 78,587. पुढे आहे 78,875. बघा 78,875 आणि त्याच्या पुढे आहे 78,578. या ठिकाणी जेवढे दिलेले नंबर होते ते मी लिहिले. इफ द नंबर्स, बघा क्वेश्चन काय, इफ द नंबर 78,758, 78,587, 78,875, 78,578 are arranged in the descending order, which will be the third number. आता हे सगळे जे नंबर आहेत ते तुम्हाला काय सांगितलेले आहे तर डिसेंडिंग ऑर्डरने लावायचे आहेत. डिसेंडिंग ऑर्डर या ठिकाणी लिहिते ऑर्डर. आता या ठिकाणी बघितलं तर लेफ्ट साइडचे सगळे नंबर काय आहेत तर सेम आहेत. मग आपल्याला पुढचे नंबर बघावे लागतील. या ठिकाणी काय आहे तर 7 आहे, 5, त्याच्यानंतर इथे काय 8 आहे, या ठिकाणी 5 आहे, त्याच्यानंतर पुढे काय तर 5, 8, 7, 7, लास्टला काय 8, 7, 8. आता ह्याच्यात आपल्याला काय शोधायचं तर सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तो शोधायचा. या ठिकाणी काय तर 758 आहे, त्याच्यानंतर काय तर 587 आहे, या ठिकाणी काय तर 875. म्हणजे काय तर या ठिकाणी लेफ्ट साइडचे सगळे नंबर आपण बघितले की सेम आहे. मग आपण पुढचे बघितले
या ठिकाणी जर तुम्ही कंपॅरिझन करायला गेलात तर या ठिकाणी पहिला ज्या ठिकाणी शतक स्थानी म्हणजे 100 प्लेसला या ठिकाणी 8 आहे, म्हणजे काय तर हा सगळ्यात मोठा नंबर आहे, कारण या ठिकाणी 100 स्थानी काय तर 100 प्लेसला काय तर 5 आहे, या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 7 आहे, म्हणजेच काय तर हा नंबर सगळ्यात मोठा आहे 78,875. आपल्याला सगळ्यात मोठा नंबर भेटला या ठिकाणी. आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्या खालचे सगळे नंबर बघू. आता ह्याच्या खाली कोणता येणार, तर 8 च्या खालचा नंबर कोणता, तर हा 7 म्हणजे 78,758. 78,758. त्याच्यानंतर पुढे बघू आपण एक सगळ्यात मोठा नंबर भेटला आपल्याला 78,875. त्याच्यानंतर सेकंड नंबरला आपण भेटला आपल्याला 78,758. आता ह्याच्या पेक्षा लहान नंबर कोणता आहे, तर आपण तुम्ही बघितलं तर 78,578. बघा या ठिकाणी आपल्याकडे 2 नंबर शिल्लक आहेत या ठिकाणी 78,578 आणि इथे आहे 78,587. आता हा नंबर आणि हा नंबर याच्यात आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. आता ह्या नंबरच्या खालचा नंबर कोणता येणार, म्हणजे ह्याच्यापेक्षा काय तर लहान नंबर 758 पेक्षा लहान नंबर कोणता येणार, तर बघा या ठिकाणी आता ह्या 2 नंबर मध्ये आपण बघू 587 आणि 578. म्हणजे काय येणार, तर ह्याच्या खालोखाल हा नंबर येणार 78,587 आणि त्याच्यानंतर लास्ट कोणता राहिला तर 78,578. आता पुन्हा एकदा आपण बघू आपले डिसेंडिंग ऑर्डर आपण पुन्हा चेक करू. सगळ्यात मोठा नंबर आहे बघा या ठिकाणी, हे लेफ्ट साइडचे नंबर बघूच नका. 875 त्याच्या खालोखाल 758 नंतर काय घेतलं आपण 587 बघा या ठिकाणी 587 आणि या ठिकाणी घेतलाय काय तर 78,578. म्हणजे आपण डिसेंडिंग ऑर्डरने या ठिकाणी बरोबर घेतलेत. आपण या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 7 आहे, हे तर बरोबर आहे. नंतर या ठिकाणी आपण बघितलं तर हा नंबर काय तर 587 आहे. 587 पेक्षा हा नंबर लहान आहे, म्हणजे लहान आहे तो सगळ्यात आपण काय लिहितो तर शेवट लिहितो. अशा ठिकाणी अशा प्रकारे आपण डिसेंडिंग ऑर्डरने लिहून घेतले. त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे या ठिकाणी विच विल बी द थर्ड नंबर. आता या ठिकाणी थर्ड नंबरला कोणता नंबर आहे बघा. थर्ड नंबर 1 2 3 78,587. थर्ड नंबरला कोणता नंबर आहे, थर्ड नंबर 78,587. कधी कधी या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो, म्हणून पुन्हा पुन्हा आपण जरा चेक करायचं आन्सर डिसेंडिंग ऑर्डरने. कधी पण बघायचे लेफ्ट साइडचे जेव्हा नंबर सेम असतात तेव्हा आपल्याला पुढच्या नंबरचा विचार करावा लागतो. 100 प्लेसला कोणता नंबर आहे त्याचा आपण विचार केला, त्यानुसार या ठिकाणी 8 आहे, म्हणजे हा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल कोणता येणार, तर बघा या ठिकाणी हा येणार. आणि नंतर आपले हे 2 नंबर राहिले, त्याच्यात त्याच्या खालोखाल आपण कोणता लिहिला तर 78,587 आणि हा सगळ्यात लहान आहे. आणि थर्ड नंबरचा नंबर कोणता आहे तर 78,587. म्हणजे याचा आन्सर कोणता आहे या ठिकाणी बघू आपण. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बुक मध्ये सर्कल करून घ्या. त्याच्यानंतर लगेचच आपण 6 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सिक्स नंबर या ठिकाणी तुम्हाला सांगितले अरेंज द नंबर 43,000. मी या ठिकाणी लिहिते नंबर, फक्त आपण क्वेश्चन नंतर रीड करू. 43,048. त्याच्यानंतर 42,544. पुढे आहे 43,476. 476. त्याच्यानंतर 42,454. पुढे आहे 43,844. पुन्हा एकदा नंबर चेक करू आपण. 43,048, 42,544. त्याच्यानंतर आहे 43,576. त्याच्यानंतर आहे 42,454.
43,454, 43,844 असे 5 नंबर दिलेले आहेत. आता काय सांगितलंय बघा, अरेंज द नंबर्स which digit will be at the 10th place of the difference between the second and fourth number. आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्याने अरेंज करायचे ते सांगितलं नाही. आपण दोन्ही याने अरेंज करू, असेंडिंग ऑर्डरने पण करू आणि डिसेंडिंग ऑर्डरने पण करू, कारण या ठिकाणी असं काही तुम्हाला सांगितलेलं नाही. अरेंज करायचे आहेत फक्त नंबर. पहिलं मी घेते असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर बघू आपण सगळे नंबर असेंडिंग ऑर्डरने लावून घेऊ. पहिला सगळ्यात छोटा नंबर येणार. आता या ठिकाणी सगळ्यात लहान नंबर कोणता आहे तर आपल्याला कळेल की आधी 43, 43 आणि 43 ज्या ठिकाणी युनिट साईडला आहे ते बाजूला ठेवा. 42,544 आणि 42,454 ह्याच्यात आपण बघू. या दोन नंबर मध्ये आता हा नंबर सगळ्यात लहान आहे. 42,454. त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठा कोणता येणार, अर्थातच हा येणार 42,544. आता राहिलेले 3 नंबर आपण बघू त्याच्यात कोणते येतात ते. आता या ठिकाणी कोणता येणार तर इथे 048 आहे. 43,048 म्हणजे हा नंबर याच्यापेक्षा मोठा येणार 43,048. आता ह्याच्यानंतरचा बघू आपण. राहिलेले किती आहेत तर अजून 2 नंबर राहिले आहेत. हा कोणता, हा नंबर येणार कारण 476 याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे हा नंबर येणार या ठिकाणी. मी या ठिकाणी खाली लिहिते 43,476. नंतर सगळ्यात मोठा कोणता आहे तर 43,844. आता हे झाले का आपले असेंडिंग ऑर्डरने. आता हेच आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने लावायचे तर काय होणार तर हे उलट होणार सगळं. एकदम मोठा नंबर आहे तो आधी येणार. आपण हवं तर लिहू या ठिकाणी. ऍक्च्युली त्या ठिकाणी असं काही सांगितलेले नाहीये तुम्हाला, पण लिहू आपण. डिसेंडिंग ऑर्डर आहे ते आपण उलट करू, काय करायचं नाही. असेंडिंग ऑर्डर का आली की डिसेंडिंग ऑर्डर सोपं असतं लिहायला, काही कठीण नसतं. 43,048, 42,544 आणि लास्ट आहे आपला 42,554 म्हणजे सगळ्यात लहान हा झाला नंबर. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय विचारलंय बघा, which digit will be at 10th place of the difference between the second and fourth number. आता सेकंड अँड फोर्थ नंबरला आपण बघू. हा सेकंडला आहे आणि आपला फोर्थला हा आहे. ओके. आणि त्यांनी काय पुढे काय विचारलंय तर सेकंड अँड फोर्थ 10th प्लेस ऑफ द डिफरन्स बिटवीन. आता 10th प्लेसला आपला कोणता नंबर आहे तर या ठिकाणी 7 आहे बघा. सेकंड मध्ये कोणता आहे तर 7 आहे आणि फोर्थ मध्ये कोणता आहे तर या ठिकाणी 4 नंबर आहे 10th प्लेसचा बघा. 10th प्लेसला या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 7 आहे. म्हणजे डिफरन्स म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलंय तर 7 मधून 4 मायनस करायचे म्हणजे या ठिकाणी आन्सर काय आलं तर 3 आलं. बघा क्वेश्चन कशा प्रकारे विचारला आहे तो. अरेंज द नंबर 43,048, 42,544, 43,576, 42,454, 43,844. Which digit will be at the 10th place of the difference between the second and fourth number. आपल्याला पहिले सगळे नंबर आपण काय केलं, तुम्ही असेंडिंग ऑर्डरने आणि डिसेंडिंग ऑर्डरने जरी लिहिलं तरी असाच तुमचा डिफरन्स येणार कारण संख्या त्याच असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय सेकंड नंबर आणि फोर्थ नंबर. या ठिकाणी आता काय आलंय सेकंड नंबरला बघा 43,476. 7 नंबरला सॉरी या ठिकाणी आपल्याला काय तर 10th प्लेसला कोणता नंबर आला तर 7 आणि या ठिकाणी 4 म्हणजे 7 - 4 या ठिकाणी आपण काय आन्सर आलं तर 3 आलं. आता इथे जर बघितलात तुम्ही या ठिकाणी तर या ठिकाणी काय आहे इथे 10th प्लेसला सेकंड मध्ये काय 4 आहे आणि इथे पण काय 7 आहे म्हणजे इथे जरी तुम्ही बघितला तरी तुमचा आन्सर काय येणार आहे 7च येणार आहे. त्याच्यामुळे याचा सॉरी या ठिकाणी 7 - 4 काय येणार या ठिकाणी 7 आहे या ठिकाणी 4 आहे म्हणजे 7 - 4 आन्सर काय येणार आहे तर 3 येणार आहे. म्हणजे डिफरन्स किती आला आपला 3 आला. बघा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. बुक मध्ये सर्कल करून घ्या. पर्याय क्रमांक 2 हे आन्सर करेक्ट आहे. आपण पुढचं एक्झाम्पल बघू. तुम्ही हे सगळं नोटबुक मध्ये नोट डाऊन करा म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. पुढचं एक्झाम्पल लगेचच स्टार्ट करू. थोडस आपल्याला सगळे नंबर लिहेपर्यंत थोडा उशीर लागतो पण प्रत्येक नंबर या ठिकाणी लिहिल्याशिवाय आपल्याला तुम्हाला कळणार पण नाही आहे या ठिकाणी.
कसं अरेंज करायचं ते, त्याच्यामुळे मी प्रत्येक नंबर आणि प्रत्येक एक्झाम्पल, कोणते एक्झाम्पल आपण सोडत नाही आहोत, सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहोत. तर बघू आपण 7 नंबरचे एक्झाम्पल. आतापर्यंत आपण 6 एक्झाम्पल बघितली. 7 नंबर. आता क्वेश्चन काय विचारलंय बघा. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट नंबर इफ द नंबर्स 42,976. मी नंबर लिहून घेते या ठिकाणी. पूर्ण क्वेश्चन लिहिणं पॉसिबल नाहीये. त्याच्यानंतर पुढे आहे 24,796. 796. पुढे बघू 42,796. त्याच्यानंतर 24,976. या ठिकाणी मी सगळे नंबर लिहून घेतले आहेत बघा. आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. बघा काय, हे सगळे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचे आहेत. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट नंबर इफ द नंबर्स 42,976, 24,796, 42,796, 24,976 आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. आता या ठिकाणी पहिला आपण असेंडिंग ऑर्डरने हे सगळे लावून घेऊ नंबर, म्हणजे चढता क्रम. या ठिकाणी लहान नंबर आहे तो पहिला येणार. आता पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी 42 आहे लेफ्ट साईडला, या ठिकाणी 40 आहे थर्ड प्लेसला. आपण पहिले ह्या दोघात, कारण ह्याच्यापेक्षा हे नंबर नक्कीच लहान असणार आहे. आता या दोन नंबर मध्ये आपण पहिलं कंपॅरिझन करू. आता सगळ्यात ह्याच्यात लहान कोणता आहे, तर इथे आहे 7 100 प्लेसला आणि या ठिकाणी नाही. अर्थातच हा नंबर काय लहान आहे तो आपण पहिला घेऊ, 24,796. नंतर येणार 74,976. आता 24. आता हे दोन नंबर राहिले या ठिकाणी. या ठिकाणी कोणते नंबर राहिले, तर आता ह्या दोघात आपण कंपॅरिझन करू. आता ह्याच्यात कोणता नंबर ह्या दोघांमध्ये लहान आहे, तर अर्थातच 700 प्लेसला म्हणजे हा नंबर लहान असणार, 42,796. जेव्हा लेफ्ट साईडचा आपण नंबर बघतो आणि त्याच्यात कंपॅरिझन पहिलं करून बघायचं, नंतर आपण पुढच्या नंबर कडे लक्ष द्यायचं. 42,796 आणि सगळ्यात मोठा कोणता आहे, तर या ठिकाणी 9 असल्यामुळे हा सगळ्यात मोठा आहे, म्हणजे तो लास्ट येणार. ग्रेटेस्ट नंबर हा सगळ्यात स्मॉलेस्ट आहे आणि हा ग्रेटेस्ट आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड लास्ट नंबर. फर्स्ट नंबर कोणता आहे, तर 24,796. सम म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की या ठिकाणी ऍडिशन करायचं आहे. आता या ठिकाणी आपण बघू ऍडिशन करून. 6 + 6 12. या ठिकाणी किती येणार, 17. या ठिकाणी पण 17 7 6. बघा एकदा पुन्हा ऍडिशन, 6 7 17. या ठिकाणी पण 17 7 67,000. बघा 67,772. या ठिकाणी आपला पर्याय बघू कोणता मॅच होतोय. पर्याय क्रमांक 1. बघा पर्याय क्रमांक 1 67,772. पर्याय क्रमांक 1. मी तुमच्या समोर सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करते, त्याच्यामुळे कुठेतरी थोडीफार गडबड होऊ शकते, पण असं नाही की पूर्णपणे काही चुकेल. या ठिकाणी बघा मी सगळे नंबर असेंडिंग ऑर्डरने तुम्हाला लावून दाखवले. या ठिकाणी पहिला नंबर कोणता आहे, तर सगळ्यात लहान नंबर 24,796. त्यानंतर 24,976, 42,796, 42,976. हा सगळ्यात मोठा आणि हा सगळ्यात लहान आहे. हे पहिलं आपण लक्षात घ्यायचं असेंडिंग ऑर्डरने लिहिते. या ठिकाणी आपण काय केलं, तर या दोघांचं आपल्याला काय फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबरचं सम करायला सांगितलं, म्हणजे आपण ऍडिशन केलं आणि आपला हा पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय, तर बरोबर आहे 67,772. हे जर तुमची ऑर्डर चुकली तर पूर्ण हे तुमचं आन्सर चुकीचं ठरणार. त्याच्यामुळे पहिलं असेंडिंग ऑर्डर किंवा जे काय डिसेंडिंग ऑर्डरने असेल ते पहिले नीट लावून घ्यायचे, घाई करायची नाही. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत नंतर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. याच्यानंतर आपण 8 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू, कारण अजून तुम्ही लहान आहात त्याच्यामुळे तुम्हाला थोडं समजायला समजते गोंधळ होईल, पण जसजशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट सोपा जाईल. आपण 8 नंबरचे एक्झाम्पल बघू. मी पहिला फक्त क्वेश्चन वाचणार.
What will be the difference between the second and the fourth number if the number पहिले आपण लिहून घेऊ 13,524 कारण हे नंबर सगळ्यात लिहिणं पहिलं या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे 13,626 नंबर चुकता कामा नये. त्याच्यानंतर 14,524 त्याच्यानंतर आहे 14,914 आणि लास्ट नंबर आपला कोणता आहे तर 13,738 13,738. आपण पुन्हा एकदा चेक करू नंबर सगळे. पहिला नंबर आहे 13,524 त्याच्यानंतर आहे 13,627 त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे 14,524 14,914 या ठिकाणी बघा आणि त्याच्यानंतर आहे 13,738. आपले सगळे नंबर बरोबर आहेत. मी आता क्वेश्चन वाचते. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन द सेकंड अँड द फोर्थ नंबर इफ द नंबर्स हे जे सगळे नंबर आहेत ते आपल्याला अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर. आपल्याला काय करायचं तर डिसेंडिंग ऑर्डरने हे सगळे नंबर लावून घ्यायचे. आता ठिकाणी डिसेंडिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. असेंडिंग आणि डिसेंडिंग म्हणजे हे असेंडिंग म्हणजे काय तर चढता क्रम आणि डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं तर डिसेंडिंग ऑर्डर. मी या ठिकाणी लिहिते डिसेंडिंग ऑर्डर. आपण पहिले बाकी सगळं नंतर सॉल्व्ह करू पण जे आपल्याला पहिलं जे सांगितलेलं आहे की सगळे नंबर कसे लावून घ्यायचे तर डिसेंडिंग ऑर्डरने आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचे. मग आपण बघू आता डिसेंडिंग या ठिकाणी काय 13 आहे. या ठिकाणी 13 मी सगळे लेफ्ट साइडचे नंबर सांगते. या ठिकाणी 14 या ठिकाणी 14 या ठिकाणी 30. अर्थातच 13 पेक्षा हा नंबर मोठा असणार आहे 14. म्हणजे आपण कंपॅरिझन करू ते पहिलं ह्याच्यात करू. सगळ्यात ह्याच्यात दोघांमध्ये मोठा नंबर कोणता आहे तर 100 प्लेसला या ठिकाणी 5 आणि ते 100 प्लेसला 9 आहे. म्हणजे अर्थातच हा नंबर मोठा आहे 14,914. सेकंड प्लेसला हा येणार 14,524. आता झाले 14चे. आता 13 कडे जाऊ आपण. 13 मध्ये या ठिकाणी काय 5 आहे या ठिकाणी 6 आहे या ठिकाणी 7 आहे. पुन्हा एकदा नंबर बघा या ठिकाणी सगळे चेक करू आपण बरोबर आहेत. आता या ठिकाणी आपण ह्याच्यात कंपॅरिझन करू 13 मध्ये सगळे लेफ्ट साइडला 13 आहे त्याच्यात कंपॅरिझन करू. आता ह्याच्या खालोखाल कोणता नंबर येणार म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान या ठिकाणी 738 627 524 म्हणजे हा नंबर येणार 13,738. याच्या खालोखाल कोणता येणार तर अर्थातच हा येणार. सगळ्यात लहान नंबर हा आहे कारण या ठिकाणी 100 प्लेसला 5 आहे त्याच्यामुळे हा नंबर लहान आहे. आपण 100 प्लेसचे सगळे नंबर बघतो आहोत. 13,627 त्याच्यानंतर 13,524. कधी पण असे डिसेंडिंग ऑर्डरने लिहिताना सगळ्यात जो मोठा नंबर आहे तो पहिला येतो हे लक्षात घ्या. म्हणजे 14,914 मोठा आहे त्याच्या खालोखाल हा नंबर आहे 14,524. नंतर आहे 13,738 नंतर येणार 13,627 या ठिकाणी 7 आहे 100 प्लेसला बघा. या ठिकाणी 6 आहे या ठिकाणी 5 आहे. बघायची गरजच नाही. आपण जे लावले क्रमवार संख्या त्या बरोबर आहेत. या ठिकाणी आपण पुढे बघू काय सांगितलंय. आता सेकंड आणि फोर्थ नंबर बघू त्याच्यातला आपला डिफरन्स काढायचा आहे. सेकंडला हा आहे आणि आपल्याला फोर्थला हा आहे. डिफरन्स म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. या ठिकाणी आलं लक्षात. आता सेकंड नंबर बघा पुन्हा एकदा. सेकंड आणि आपल्याला कोणता सांगितलंय फोर्थ नंबर या ठिकाणी सांगितलेला आहे. तर आपण बघू या ठिकाणी 7 नंतर काय ना 11 मधून या ठिकाणी 14 मधून 7 7 11 मधून 2 9 या ठिकाणी 14 मधून 6 किती येणार 8 येणार बघा. मायनस बघा एकदा पुन्हा 14 मधून 7 या ठिकाणी 11 मधून 2 या ठिकाणी 14 मधून 6 या ठिकाणी 3 मधून 3 0. आता हे काय तुम्हाला मायनसची गणित शिकवायची गरज नाही. हे तुम्हाला झालेलंच आहे. या ठिकाणी 897 येतो डिफरन्स. आपण बघू कोणता पर्याय या ठिकाणी बघा. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 सर्कल करून घ्या बुकमध्ये नोटबुकमध्ये सगळं नोट डाऊन करून घ्या. आपले 8 एक्झाम्पल झालेली आहे. प्रत्येक एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवते आहे. आता आपण 9 नंबरच्या एक्झाम्पलवर जाऊ.
9 नंबरचं एक्झाम्पल बघू. विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी इन द प्लेस ऑफ बॉक्स सो दॅट द नंबर्स. आपण पहिला नंबर लिहून घेऊ या ठिकाणी. 9 नंबरचं एक्झाम्पल 31,357 पहिला नंबर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 31,528. या ठिकाणी तुम्हाला एक ब्रॅकेट असं दिलेलं आहे. या ठिकाणी काय नंबर येईल तो लिहायचा आहे तुम्ही. त्याच्यानंतर पुढे आहे बघू आपण 31,901 आणि लास्ट नंबर कोणता आहे आपला 32,807. आता बघा या ठिकाणी काय तर 357 आहे. हे सगळे जे नंबर आहेत ते अर्थातच कोणत्या त्याने लावलेले तर असेंडिंग ऑर्डरने, कारण हा सगळ्यात लहान आहे. त्याच्यानंतर हा मोठा आहे, त्याच्यापेक्षा हा मोठा आहे या ठिकाणी, आणि त्याच्यापेक्षा हा, कारण या ठिकाणी बघा तुम्ही कंपॅरिझन येते 32 आल्यामुळे हा सगळ्यात मोठा आहे. हे नंबर लक्षात घ्या. लेफ्ट साईडचा नंबर लक्षात ठेवायचा. या बाकी सगळे 31 आहे आणि या ठिकाणी 32 आहे. मग आता या ठिकाणी कोणता नंबर येईल ते आपण ओळखायचं. आता तुम्हाला पर्याय दिलेले आहेत बघा. 31,200 पहिला नंबर आहे. 299. आता 31,299. आता तो तर, कारण हे सगळे कसे लावलेले आहेत तर असेंडिंग ऑर्डरने, हा नंबर तर येणारच नाही, कारण ह्याच्यापेक्षा तो नंबर काय झाला तर लहान झाला. त्यामुळे तो नंबर आपल्याला काय ह्याच्यापेक्षा मोठा नंबर हवा. सेकंड ऑप्शन आहे 31,489. तो पण या ठिकाणी काय 528 आणि 28 आहे, आणि आपल्याला पर्याय काय तर दिलेला आहे 489. 489 ह्याच्यापेक्षा मोठा होईल का हेच बघा फक्त. या ठिकाणी 100 प्लेस, 10 प्लेस आणि युनिट प्लेसचे नंबर नाही होणार. त्याच्यानंतर आपण थर्ड नंबरचा पर्याय बघू 31,705. या ठिकाणी बघितलं तर ह्याला 100 प्लेसला कोणता नंबर आहे 5 आणि इथे आपल्याला कोणता आहे थर्ड ऑप्शनला 7 आहे. त्याच्यामुळे हा नंबर अर्थातच या ठिकाणी बरोबर बसणार आहे. तरी आपण लास्टचा पर्याय बघू 32,810. आता 32,810 म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा झाला तो तर ऑप्शन येऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी कोणता नंबर येणार बघा, ऑप्शन 3 नंबर 31 बघू शकता तुम्ही 31,705. कारण या ठिकाणी आता या ठिकाणी कोणता आहे 100 प्लेसला बघितला तर 3 आहे, या ठिकाणी 5, या ठिकाणी 7, या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी 8. हे जर तुम्ही बघितलात 100 प्लेसचे नंबर तर तुमच्या लक्षात येईल की हा नंबर या ठिकाणी बरोबर आहे. बाकी सगळे नंबर काय तर एकतर लहान तरी आहेत किंवा एकतर मोठे तरी आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. कधी पण लक्षात ठेवायचं की जेव्हा आपल्याला लेफ्ट साईडचे नंबर समान दिसतात त्याच्यानंतर आपण काय करायचं त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा. 100 प्लेसचा, 10 प्लेसचा, युनिट प्लेसचा असे नंबर बघायचे आणि नंतर चेक करायचं की या ठिकाणी कोणतं म्हणजे पर्याय बरोबर आहे आणि आपण या ठिकाणी कोणता नंबर या ठिकाणी बरोबर मॅच होईल हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आपण 10 नंबरचे एक्झाम्पल बघू. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ला सर्कल करायचा आहे. लास्ट 10 नंबर एक्झाम्पल. बघू आपण काय सांगितलं आहे ते. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड नंबर इफ द नंबर्स 32,996. मी या ठिकाणी नंबर लिहिते 32,996 पहिला नंबर आहे. त्याच्यानंतर आहे 39,296. 39,296. पुढे आहे 29,997. पुन्हा बघा एकदा 29,997 आणि नंतर कोणता आहे 4 नंबरला 39,096. नंबर एकदा पुन्हा आपण चेक करू. पहिला नंबर आहे 32,996. त्याच्यानंतर आहे 39,296. पुढे आहे 29,997 आणि पुढे आहे लास्ट 39,096. आपले सगळे नंबर बरोबर आहेत. क्वेश्चन वाचू आपण. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड नंबर इफ द नंबर्स, जे काही नंबर दिलेले आहेत ते आर इन द डिसेंडिंग ऑर्डर. हे सगळे नंबर जर तुम्ही डिसेंडिंग ऑर्डरने लिहिलात तर फर्स्ट आणि थर्डचं सम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे, म्हणजे ऍडिशन करायचं आहे. पहिलं आपण काय करू तर हे सगळे नंबर डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेऊ. डिसेंडिंग ऑर्डर
आता डिसेंडिंग ऑर्डर म्हटल्यावर पहिला नंबर मोठा येणार. ह्यामध्ये कोणता नंबर सगळ्यात ग्रेटेस्ट आहे तो आपण बघू. लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी. सगळे नंबर या ठिकाणी आपल्याला काय केलेले आहेत तर बघा एकदा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय तर उतरत्या क्रमाने. डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजेच काय तर उतरत्या क्रमाने. मग उतरत्या क्रमाने जर तुम्हाला या संख्या लावायच्या असतील तर पहिला नंबर सगळ्यात कोणता येणार या ठिकाणी आपण सगळे नंबर चेक करू. 32,996. आता बाकी ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सगळेच नंबर काय आहेत तर वेगवेगळे आहेत. फक्त सेकंड नंबर आणि फोर्थ नंबर आपल्याला सेम दिसतोय. लेफ्ट साईडचे फक्त आपण बघू. मग पहिला आपण ह्या दोघांमध्ये काय करू कंपॅरिझन करू की ह्या दोघांमध्ये कोणता नंबर आपल्याला काय मोठा आहे सगळ्यात. कारण काय तर आपल्याला पहिले डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय तर उतरत्या क्रमाने सगळ्यात मोठा नंबर पहिला येणार. आपण या दोन नंबरमध्ये बघू. या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी 0 आहे. 100 प्लेसचं बघू. त्याच्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल की 0 पेक्षा 2 मोठा आहे म्हणजे हा नंबर पहिला येणार. 39,296. त्याच्यानंतर येणार 39,096. आता हे दोन नंबर झाले आपले. आता राहिले कोणते तर हे नंबर. आता एवढं तर आपल्याला माहिती की 29 पेक्षा हा नंबर मोठा आहे. आपला डिसेंडिंग ऑर्डर म्हटल्यावर काय तर लहान नंबर सगळ्यात शेवट येणार म्हणजे हा नंबर आपला कोणत्या प्लेसला येणार थर्ड प्लेसला येणार. 32,996 आणि सगळ्यात लहान नंबर कोणता आहे तर 29,997. बघा आपण बरोबर डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेतली की नाही ते एकदा चेक करू. या ठिकाणी हा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा स्मॉल हा आहे. ह्याच्यापेक्षा स्मॉल बघितला तर कोणता येणार तर हा येणार. कारण काय 39 पेक्षा हा 32 आणि 32 पेक्षा 29 काय लहान आहे. म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आणि ग्रेटेस्ट नंबर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की डिसेंडिंग ऑर्डर आपली बरोबर आहे. अजून काय सांगितलंय तुम्हाला फर्स्ट आणि थर्डचं तुम्हाला ऍडिशन करायचं आहे या ठिकाणी. आता फर्स्ट नंबरला कोणता हे आहे बघा या ठिकाणी फर्स्ट सम ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड 39,296 आणि थर्डला आहे 32,996. ह्याला कोणता आहे या ठिकाणी फर्स्ट नंबरला फर्स्ट नंबर आणि आपल्याला थर्ड नंबर 39,296 आणि 32,996 आपण या ठिकाणी ऍडिशन करू. 19 12 72,292. बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तुमचा 1 या ठिकाणी काय आहे तर बरोबर आहे. आपण काय केले तर पहिले सगळे नंबर काय केले तर डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेतले. या ठिकाणी सगळ्यात मोठा नंबर आपल्याला कोणता भेटला तर 39,296. त्याच्या खालोखाल कोणता नंबर आला तर 39,096 हा. त्याच्यानंतर 32,000 या ठिकाणी हा नंबर काय त्याच्यापेक्षा स्मॉल आहे. सगळ्यात स्मॉल आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं फर्स्ट आणि थर्ड नंबरचं काय करायचं होतं या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायचं होतं. आन्सर काय आलं बघा 6 + 6 12 या ठिकाणी 9 + 9 18 आणि इकडचा एक म्हणजे 18 + 1 19 या ठिकाणी काय झालं तर 9 + 1 10 10 + 2 12 या ठिकाणी झालं काय तर 9 + 2 11 + 1 12 आणि या ठिकाणी 72,292. म्हणजे या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक 1 काय आहे तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे मी तुम्हाला सगळी एक्झाम्पल आपण समोरासमोर सॉल्व्ह केलेली आहेत. कोणतेही एक्झाम्पल आपण सोडलेलं नाही आणि अशा प्रकारे आपला ही जी काही एक्सरसाइज आहे ती कंप्लीट झालेली आहे. आपण पुढच्या भागात आता पुढचा लेसन स्टार्ट करणार आहोत. माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचं आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.